तर आता एक मोठी बातमी समोर येते। युद्धविरामानंतर आखाती देशांमध्ये अलर्ट जारी करण्यात आलाय। अमेरिका विरुद्ध इराणच्या युद्धामध्ये आता सीजफायर झाल्याची घोषणा झाल्यानंतर युद्धविराम करण्यात आलाय। अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धादरम्यान आखाती देशांमध्ये जे अमेरिकेचे तळ होते त्यावर मोठे हल्ले करण्यात आले होते। त्यानंतर युद्धविरामानंतर आता आखाती देशांमध्ये अलर्ट जारी करण्यात आलाय। कुवेत, बहरीन, सौदी अरेबियामध्ये अलर्ट जारी करण्यात आलाय। युद्धविरामानंतर आखाती देशात हा अलर्ट जारी करण्यात आल्याचं कळतंय। कुवेत, बहरीन आणि सौदी अरेबिया अशा देशांमध्ये सध्या अलर्ट जारी करण्यात आलाय। चीनच्या मध्यस्थीनंतर आता युद्धविराम करण्यात आल्याचं एनवायटीचं म्हणणं आहे। चीननं इराणला युद्धविरामासाठी तयार केलं असं मत आता एनवायटीनं व्यक्त केलंय। ही मोठी बातमी समोर येते। चीनच्या मध्यस्थीनंतर युद्धविराम झाल्याचं एनवायटीचं मत आहे। चीननं इराणला युद्धविरामासाठी तयार केलं असं मोठं वक्तव्य आता एनवायटी करतंय। युद्धविरामानंतर इराणनं इस्रायलमध्ये हल्ला केलाय। एक मोठी बातमी समोर येते। युद्धविरामानंतरही इराणनं इस्रायलमध्ये हल्ला केल्याचं पाहायला मिळतंय। अमेरिकेकडून आत्ताच इराण आणि इस्रायलमध्ये जो वाद आहे आणि अमेरिकेचा जो वाद आहे त्यामध्ये युद्धविराम करण्याची घोषणा करण्यात आली आहे। त्यानंतरही इराणनं इस्रायलमध्ये हल्ला केलाय। युद्धविरामानंतर इराणचा इस्रायलमध्ये हल्ला पाहायला मिळतोय। अमेरिकेने युद्धविराम जाहीर केलेला असतानाही आता इराणचा इस्रायलवर हल्ला पाहायला मिळतोय। युद्धविरामानंतर आखाती देशांमध्ये अलर्ट जारी करण्यात आलाय। कुवेत, बहरीन आणि सौदी अरेबियामध्ये अलर्ट जारी करण्यात आलाय। याबद्दलची माहिती देतील आपले प्रतिनिधी। तर युद्धविरामानंतर आखाती देशांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला। ही मोठी माहिती समोर येते। कुवेत, बहरीन आणि सौदी अरेबियासारख्या देशांमध्ये अलर्ट जारी करण्यात आलाय। लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे याबाबतची अधिकची माहिती देतील। कुवेत आणि बहरीन तसंच यूएई मध्ये सध्या अलर्ट जारी करण्यात आलाय। काय अधिकची माहिती द्याल? नक्कीच आपण जर या ठिकाणी पाहिलं असेल तर मुळात मागच्या काही तासांमध्ये ज्या प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक विधानं केली होती आणि एका रात्रीमध्ये आम्ही इराणला नष्ट करून टाकू अशा प्रकारची आक्रमक विधानं केल्यानंतर सुद्धा वेळोवेळी आपल्या चॅनलवरून सुद्धा मी मागच्या काही दिवसांपासून म्हणतोय की हा कोअर्सिव्ह डिप्लोमसीचा म्हणजे एक प्रकारे दबाव तंत्राचा त्या ठिकाणी भाग आहे आणि त्याच दबाव तंत्राच्या भागाच्या अनुसार अशा प्रकारची विधानं डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती। सुरुवातीला 5 दिवस, नंतर 10 दिवस आणि आता 2 आठवड्यांचा एक प्रकारे पॉज, स्वल्पविराम या युद्धाला त्या ठिकाणी लागलेला आहे आणि कंडिशनल अशा प्रकारचा हा युद्धविराम आहे। म्हणजे स्ट्रेट ऑफ होर्मुझ जर पूर्णतः आणि इमिजिएटली इराणनं खुली केली तर अशा प्रकारचा युद्धविरामासाठी आम्ही तयार आहोत अशा प्रकारची डोनाल्ड ट्रम्प यांनी भूमिका घेतलेली आहे आणि इराणनं सुद्धा याला दुजोरा दिलेला आहे। वर तर मी दिसतंय की पाकिस्तान यामध्ये जे आहे त्याची एक महत्वाची भूमिका होती, पण खरं म्हटलं तर पाकिस्तानच्या भूमिकेपेक्षा सुद्धा चायनाची यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका होती, कारण चायनाच्या एक प्रकारे सांगण्यामुळेच इराण जो आहे अशा प्रकारच्या सीज फायरसाठी रेडी झाला। आणि मुळात पाकिस्तान विषयी जर आपण बोलायचं असेल तर पाकिस्तान हे आजघडीला अमेरिकेचं पिल्लू आहे। अमेरिकेनंच त्याला पाकिस्तानला मध्यस्थ म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे आणलेलं आहे, जेणेकरून अमेरिकेने जे आहे एक्स्ट्रीम भूमिका घ्यावी। डोनाल्ड ट्रम्पला मागे हटायचं असेल तर कुठेतरी मध्यस्थानं सांगितलं म्हणून आम्ही एक पाऊल मागे हटलो अशा प्रकारची भूमिका घेण्यासाठी त्यांना इझी पडावं म्हणून त्यांनी पाकिस्तानला त्या ठिकाणी पुढे याच्यात केलेलं आहे। मुळातच काहीही कारण त्या ठिकाणी असो, महत्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारचं सीज फायर होणं, जेणेकरून अमेरिकेचं इराणचं याच्यामुळे प्रचंड नुकसान झालं असतं, पण त्याच्याही पलीकडे जाऊन संपूर्ण जगाच्याच अर्थव्यवस्थेवर जर अमेरिकेनं आक्रमकता दाखवली असती तर त्याचे प्रचंड विपरीत परिणाम झाले असते। कमीत कमी काही काळासाठी का होईना अशा प्रकारची शस्त्रभूत संधी होणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि मी म्हणेल की ही स्वागतार्ह बाब आहे असंच आपल्याला आजघडीला म्हणावं लागेल। नक्कीच, धन्यवाद। तर